तर नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा चॅनलवर. तर चला आपलं सामान घेऊन जाऊया. आपण चाललो आज म्हशाला. तर हे आपलं जेवणाचं सामान आहे आणि ही आपली मंडळी आहे. तर आपल्याला स्वयंपाकासाठी चिकन लागणार, तो इथनं घेऊया आणि चिकन घेऊन आता निघालोय मस्तपैकी. पाण्याचा बाटला घ्यायचा राहिलेला तो घेतला आपण, पाण्याचा बाटला मोठा 20 लिटरचा. तर शेवटी म्हशाला पोहोचलो आम्ही. हे बघा गाडी ही घेतली आम्ही. मला वाटलं नंतर थंडी वाजेल म्हणून मग काहीतरी आग पेटवत घेतली आपण. त्याच्यानंतर त्याच आगेने इकडे मस्त गॅस पेटवत घेतली. आपल्याला याच्यावर चिकन फ्राय करायचं आहे मस्तपैकी. हा चिकन घरूनच मॅरिनेट करून आणला होता. तेल तापलाय का रे? हा ठीक आहे. ओके, एक नंबर. गॅस कमी कर, गॅस कमी कर. काय चिपकणार नाही ते. नको आलं यांना कोणता तरी घे एकाला. चल बस रोहित बघ घेऊन घे. इकडे चिकन फ्राय होतं तोपर्यंत आपण भाजीचा मस्तपैकी चिकन धुवून घेऊया, म्हणजे पटकन भाजी पण टाकता येईल आपल्याला. इकडे भाजीला लागणारे कांदे पण सुनीलने मस्त कापत घेतलेत. याचं पण यूट्यूब चॅनल आहे सुनील जोशी म्हणून. मस्त याचे पण व्हिडिओ असतात कॉमेडीच्या. कलेजी म्हणजे ना भुजूनच मस्त लागते म्हणून प्रत्येकाने गपचूप एक दोन असं तुकडे घेतलं ना मस्तपैकी भुजीत घेतलं. वाटायला येतील का नाही माहीत नाही, पण कलेजी भुजलेले बादशा लागते. फ्रायपेक्षा किंवा भाजीतली पेक्षा ना भुजून एक नंबर लागते. चिकन फ्राय इकडं मस्तपैकी बऱ्यापैकी झालाय, म्हणजे मस्त चालतायत आपली माणसं. प्रत्येकजण वेगवेगळं काम करतोय, प्रत्येकाने आपला काम वाटून घेतलाय म्हणून आपला प्रॉपर सगळं काम चालू आहे. नाही इकडे कलेजी पण वाटतं भुजली आहे. चिकन पण बघा एकदम मस्तपैकी क्रिस्पी झालाय. आपल्याला जसा पाहिजे होता तसा कलर सुद्धा आलाय आणि एकदम प्रॉपर शिजलाय पण. आता थोडासा तेल नितरत ठेवला आपण, म्हणजे कसं नुसतं तेल नको आपल्याला. आपण जास्त तेल आणलेला पण नाही, टोप खूप मोठा आहे फ्राय करायला आणलेला त्याच्यासाठी. इकडे मस्तपैकी कलेजी भुजलेली आहे आणि वाटे झालेत. नशीब मला थोडासा वाटा भेटेल, मला माहिती आहे. कलेजीचा तुकडा इकडे आपण भाजी पण बनवत ठेवली आणि तिकडे चिकन तळून झालाय मस्तपैकी. कांदा करपायला नको म्हणून घालून घेऊ आणि त्याच्यात थोडेसे मसाले, खडे मसाले टाकलेत आपण. त्याच्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट पॅकेटातली घेतली आपण. काही आणि 5-10 रुपयाला भेटले पाकिटातलं अद्रक लसूणचं पेस्ट. टमाट्याचा केचप, चवीनुसार घरगुती मसाला आणलेला आपण. बाहेरचा मसाला आहे, थोडा गरम मसाला पण टाकला. म्हणजे कसं घरगुती एकदम फ्लेवर पाहिजे आपल्याला. काय बाहेरचा काही फ्लेवर नाही घ्यायचा आपल्याला, घरगुतीच चव पाहिजे म्हणून. आणि जे हे व्हिडिओमध्ये दाखवत आहेत ना, हे आम्ही जे ॲक्टिंग करतोय, प्लीज याला कोणी सिरियसली घेऊ नका. कारण आम्ही जस्ट टिंगल आणि मस्ती करत होतो आणि एन्जॉय करत होतो. बरेच जण मला असे कमेंटमध्ये बोलतील का बाबा तुम्ही हे काय करताय, देवाच्या नावात असं काही करताय. तर प्लीज कोणी या गोष्टीला सिरियसली घेऊ नका. आमची टिंगल आणि मस्ती चालू होती आणि गाणं लावलं होतं म्हणून ती तशी आम्ही लोकांनी लावले होतं, आम्ही पण लावलेलं नव्हतं. तर त्याच्यात आमची टिंगल मस्ती आणि एन्जॉय चालू होती. तर प्लीज कोणी सिरियसली या गोष्टीला घेऊ नका आणि कमेंटमध्ये काय बोलू नका मला प्लीज. आणि ती प्लेट सजवायला जरासे कांदे तांबाटी जरा सजवून घेतली मस्तपैकी प्लेट. आमच्याकडे एक असं प्रोफेशनल लोक आहेत ज्यांना स्नॅप वगैरे टाकावं लागतात म्हणून मग ते सजावटीचं काम चालू होतं. ते थोडासा आपलं चाट मसाला टाकतो त्याच्यावर आपण. चाट मसाल्यात मस्त वेगळीच चव येते आणि मस्त लागतं म्हणून मग चाट मसाला कंपल्सरी आहे मला तरी वाटतं. खूप चांगली अशी थाळी सजवली मी तरी बोलू शकतो आणि मस्तपैकी दिसतंय. त्या चिकन फ्राय सोबत खायला आपण मस्तपैकी थम्सअप आणला होता, 2 बाटल्या आणल्या.
परफेक्ट माहित नाहीये. हे थंड्याची बाटली दे दुसरी. आहे दे इथं ठेव ना. नाही नाही धर. 100 रुपये. इकडे मस्तपैकी भाजीत वाटण टाकलं म्हणजे आता भाजी 100% होईल, म्हणजे 70% झालेली. थोडीशी चाकून बघूया कसं लागतंय. परफेक्ट चाकून बघ ना. ठिकाणी थोडी थोडी चव घेतली रश्याची नाही ना, आगीत गरम नाही. तर आल्यावर काही टाकायला नको, लागेल का म्हणून चेक करत घेतलं. आता भाजीला मस्तपैकी उकळा आलेला म्हणजे भाजी झाली. आता निघालो आम्ही आतमध्ये म्हशा जत्रेत फिरायला. तर जिकडे तिकडे ना पब्लिकच पब्लिक आहे. मस्तपैकी रात्री मध्ये ना प्रत्येक ठिकाणी गाड्या ना गाड्या. नाही नुसतं पेट्रोल आहे. पोपटे आहे का? जिकडे बघाल ना तिकडे पब्लिकच पब्लिक, माणसं गाड्या प्रत्येक ठिकाणी स्वयंपाक चालूच असेल यावेळेला. वर्षाच्या जत्रेतनं जास्तीत जास्त ब्लँकेट आणि घरगुती सामान असतं, म्हणजे असे जास्तीत जास्त असतं. ब्लँकेट म्हणजे टॉप लेवलला असं नुसती ब्लँकेटाची दुकानं भेटते तुम्हाला. म्हशाच्या जत्रेत तुम्हाला काय काय दिसतील ते तुम्हाला सांगतो. चष्मे, प्रसादाचं सामान, त्याच्यानंतर भांडी कुंडी जी घरगुती लागतील ती चंपे वगैरे हे होते. या प्लेटी डिशा या पण भेटतील. नंतर बारक्या पोऱ्यांचे ते टोपी नावाची किचन, ज्या गळ्यातल्या खोट्या गाठ्या, खाली रस्त्यावर फिरणारी मासं, सॉरी काय माहित मला, प्ल्या बावल्या, ही डबल खायचं सामान, ही बारीकली पोराला खेळतानी नाही सॉरी सर्कस करते. दुसरी इली कोयती फेमस हे बा अशी रट्ट्यास मोठा बिव कड्या बिड्या भेटतील. असला सगळ्यात जास्त असतील ती ही पालणी, बारीकल्यांची मोठाल्यांची सगळ्यांची पालणी आहे तिथं. किचन वगैरे पण मस्त 100 रुपयाला भेटतात इकडं. कपडे पण मस्त व्हरायटीचे भेटतात. पापा बोलतो. तरी लोकांची चाकण्याची सोय पण आहे तशी गरम डबल पाहिजे तशी घराला पण भेटतील तुम्हाला. आजची कटकट या आतड्या बितड्या सगळा काढून टाकतील. डायरेक्ट जीव धोक्यात टाकलाय ना, चाललं मागच्या पाण्यात बसायला. बघू आता काय होतं माझ्यासोबत. हे जे तिकीट तर अशा प्रकारे जीव धोक्यात टाकून चाललोय आम्ही. चौघच जण, अख्ख्या पाळण्यांच्या 4 जण. नाही एक बसा. काय काला एकात किती बसायचं. अशा प्रकारे यांची 4 ठिकाणी झालेली आहे. मित्रांनो जीवाचा आटापिटा करून चाललोय. फक्त द्यावला हस्तावून अजून माणसं वाढले. ठीक आहे या बसूया. बसा बसीचा जरा भांडण चालू आहे आमचा. त्रास होत नाही.
शपथ सांगतो ओरडून ओरडून घसा बसलाय पूर्ण पण 100 वर पैसा वसूल झालेला आहे राईटचा पैसा वसूल पैसा वसूल चलो 100 रुपयात पैसा वसूल आता निघालो घरी ना इकडे बघा तमाशाचा नाद असलेल्या लोकांना बघ कसे आहेत टेम्पूच्या टप्पाला उभं राहून इकडे ते डान्स करतात ना तमाशावाल्या बाया त्या बघत बसल्यात जो नाद म्हणजे लय बेकार इकडे बघा लोक किती जेवायला आहेत ना किती गाड्या आहेत ह्या टायमाला ना म्हणजे 7 बोलतो 12-10 वाजले ना का तिथून लोक असं दिसतील तुम्हाला कडाकडाला मस्तपैकी गाड्यांजवळ जेवायला बसलेली जी ती म्हणजे पेणारी पितात खाणारी खातात एन्जॉय करणारे एन्जॉय करतात एन्जॉय करण्याचा जेवायला खूप पोटात कावळे बोगतायत मस्त म्हणजे आपण ही भाजी जेवूया आपली व्हिडिओ इथपर्यंतच असणार आहे तर थोडंसं या जेवायला तुम्हाला 2 खास पडवतो आणि मी 2 घास करतो पाहिलेली आपली एवढीच होती व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा